भारतामध्ये प्रत्येकाला एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर व्हावं आणि अनेकदा हे स्वप्न पेन होऊन जातं, त्रास होतो त्याचा. त्याच्या मागे काही कारण आहेत. एक तर 70-80% लोकांकडे पैसे नसतात, त्यांना लोन घ्यावं लागतं आणि लोन घेतल्यावर त्या घराची किंमत दुप्पट मोजावी लागते, कारण बँकेला व्याज द्यावं लागतं. दुसरा प्रॉब्लेम आहे की पोझिशन लवकर मिळत नाही. बिल्डर सांगतो 1 वर्षात घर देतो आणि 2-2, 3-3 वर्ष काढून देतो. आणि जर तुम्ही कोर्टात गेले त्याच्या अगेन्स्ट तर मग तुमची 15-20 वर्ष वाया जाणार आहेत. आपली ज्युडिशरी कशी आपल्याला माहिती आहे. त्यातून रेरा रजिस्टर्ड बिल्डर नसेल तर तुम्ही 100% अडकले. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो तर कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया किंवा सुपर बिल्टअप एरिया ह्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात. मी असं वाचलंय की मुंबईमध्ये ऑलमोस्ट 43% पर्यंत लोडिंग गेलंय. म्हणजे फ्लॅट सांगितलं तो विकताना 1400 स्क्वेअर फूट, ऍक्च्युअल युजेबल एरिया 800-900 स्क्वेअर फूट मिळतो. कारण बाकी पैसा तुम्हाला लॉबी, लिफ्ट, कॉमन एरिया त्याचा द्यावा लागतो, ज्याचे तुम्ही कधीही मालक होऊ शकत नाही आणि खूप कमी लोक त्या फॅसिलिटीजचा वापरही करतात. सो ह्या सगळ्या अनंत अडचणी आहेत. पोझिशन लेट मिळालं तर टॅक्स बेनिफिट जातात आणि अँड सो मेनी प्रॉब्लेम्स. मी असं म्हणत नाही की रिअल इस्टेट इज अ बॅड ॲसेट किंवा तुम्ही स्वतःचं घर घेऊ नका, पण हे प्रॉब्लेम्स आहेत आणि ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन नाही. कारण इंडियामध्ये रिअल इस्टेट इज नॉन रेग्युलेटेड, कुठलाही रेग्युलेटर नाही. काही प्रॉब्लेम झाला आपल्याला डायरेक्टली कोर्टात जावं लागतं. सो हा प्रॉब्लेम जर अवॉइड करायचा असेल तर सोल्युशन काय आहे ते मी देणार नाही, ते सोल्युशन तुम्ही लिहायचंय. कारण मी सोल्युशन दिलं तर तुम्हाला निश्चितच राग येईल आणि मग इथे कॉमेंट्समध्ये लोक आर्ग्युमेंट्स करतात. त्याच्याऐवजी आपण असं करू, यावेळेस दी ओनर्स इज ऑन यू. तुम्ही सोल्युशन द्या की अशा अडचणींना तुम्ही कशी मात कराल, अँड राईट इट इन दी कॉमेंट्स. टिल देन हॅव अ गुड टाइम.